नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। लाखपुरी येथील लक्षेश्वर संस्थानला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, कावड यात्रेच्या तयारीची पाहणी। लाखपुरी, प्रतिनिधी विलास सावळे। दिनांक 8 ऑगस्ट 2025, मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील प्रसिद्ध लक्षेश्वर संस्थानला आज अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी भेट दिली। आगामी कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्य रस्ते, घाट आणि मंदिरातील बांधकाम कामांची पाहणी केली। आमदार हरीश पिंपळे यांनी यावेळी जिल्हाधिकारी कुंभार यांचे लक्ष वेधत भाविकांना आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली। नियोजन आणि प्रशासकीय सहभाग, या बैठकीची सुरुवात मान्यवरांनी लक्षेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन केली। आमदार हरीश पिंपळे यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। याचवेळी सरपंच रामप्रसाद कैथवास यांनी आमदार हरीश पिंपळे यांचे स्वागत केले। या महत्त्वाच्या भेटीदरम्यान अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। यामध्ये जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता प्रकाश इंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता राजेश नवलकर, गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, विस्तार अधिकारी विजय कीर्तेने, मंडळ अधिकारी राजेंद्र जाधव आणि ग्रामविकास अधिकारी गोवर्धन जाधव यांचा समावेश होता। याव्यतिरिक्त अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाखपुरी या ठिकाणी आपली विजिट झालेली आहे आणि येतानाच आपल्याला अनुभव आला असेल रस्त्याच्या बाबत। श्री क्षेत्र लाखपुरी देवस्थान हे मला वाटतं की खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे। या देवस्थानामध्ये आपल्याला वर्षभरात खूप मोठ्या प्रमाणात भाविक भेट देत असतात आणि विशेषतः श्रावण महिन्यात इथे कावड पालखी उत्सव देखील खूप मोठ्या प्रमाणात होत असतो। तर मागील काही वर्षांमध्ये इथं खूप मोठ्या सुविधा निर्माण करण्यात यश आपल्याला प्राप्त झालेलं आहे। लाखपुरी घाटाचा विकास असेल, लाखपुरी मंदिर परिसराचा विकास असेल आणि आता जो मुख्य रस्त्याचा विषय एक भाविक आणि सन्माननीय आमदार महोदयांनी देखील उपस्थित केलेला आहे। तर त्या संदर्भात देखील प्रशासन विविध उपाययोजनांच्या माध्यमातून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा, अधिकाधिक चांगले रस्ते कशा प्रकारे देता येतील याचाच प्रयत्न करत आहेत। त्या दृष्टीनेच आज मी इथे व्हिजिट केलेली आहे आणि इथल्या ज्या पण समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रशासन नेहमीच लोकप्रतिनिधी यांच्यासोबत आहे आणि आपण या समस्या सोडून भाविकांना अधिक चांगल्या प्रकारे सुखद असा अनुभव कसा देता येईल आणि सुविधा निर्माण करून भविष्यात देखील या अडचणी दूर करता येतील यासाठी प्रयत्नशील आहोत। विदर्भातील प्रमुख कावड उत्सव हा मानला जातो। या दरम्यान कुठली विपरीत घटना घडू नये याकरता जर बघितलं तर गेल्या काही वर्षांचा अनुभव आम्ही व्यक्त करतोय। मद्य या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विकले जाते। काय याच्यावर आळा घालण्याकरता पाऊल उचलले जाईल प्रशासनाच्या वतीने? मला वाटतं भाविकांची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे। विशेषतः श्रावण महिन्यामध्ये भाविक, महिला भाविक, त्याच्यामध्ये लहान मुलं देखील, वयोवृद्ध देखील समावेश होत असतात आणि भाविकांची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची असल्याने आम्ही या ठिकाणी पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त तर असेलच, तर रहदारीची योग्य ती व्यवस्था, घाटावरची देखील सुरक्षा पथकं तैनात करून त्याची देखील व्यवस्था करतोय आणि या कालावधीत कुठेही अवैध मद्य विक्री होऊ नये किंवा त्याचा दुरुपयोग करून महोत्सवाला कुठेही कालबोट लागू नये म्हणून देखील प्रशासन असेल, पोलीस विभाग असेल आणि उत्पादन शुल्क विभाग असेल यांची पथकं देखील आम्ही तैनात करतो, जेणेकरून या सर्व बाबींना आळा घालता येईल। या दौऱ्यामुळे कावड यात्रेचे नियोजन अधिक सुकर होणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा आहे। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। नमस्कार। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।